नमस्कार मित्रांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या येणाऱ्या भागात असा एक भयंकर ट्विस्ट येणार आहे, जो पाहून तुमचेही होश उडतील. मंजिरीचा सूड आणि मीराच्या असहाय्यता अशा बळणावर आली आहे, जिथून परत येणं अशक्य दिसतंय. एकीकडे अंबिका एका अदृश्य संकटात अडकली आहे. समोर मीरा उभी आहे. अंबिका तिला हाक मारते, "मीरा, मी इथेच आहे, मला बघ ना." पण दुर्दैवाने दोघांमध्ये एक पारदर्शक भिंत आहे. अंबिकाचा टाहो मीरापर्यंत पोचतच नाहीये. दुसरीकडे मीरा रडत रडत सांगते की मंजिरीने रुद्रकेतूंना गाठून त्यांचा अंत केला आहे. हे ऐकून अंबिकाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मंजिरी ती अत्यंत क्रूरपणे इशारा देते, "तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे तुला फक्त आणि फक्त रक्त सांडलेलंच दिसेल." एवढंच नाही तर वेदा चक्क पेट्टा लायटर स्वतःच्या डोळ्यांजवळ धरून एक भयानक खेळ खेळताना दिसते. मंजिरी मीराचा गालगुच्चा पकडून एक थरारक आव्हान देते, "जगातलं कुठलंही युद्ध जिंकणं सोपं आहे, पण मंजिरी विरुद्ध जिंकणं अशक्य." भीतीने हादरलेली मीरा जेव्हा देवी आईसमोर प्रार्थना करत असते, तेव्हा देवी आजी तिथे येतात आणि आणि असा खुलासा करतात, ज्यामुळे खेळच बदलतो. आजी म्हणतात, "अंबिका एक आत्मा आहे. ती प्रत्येक वेळी तुझ्यासोबत असू शकत नाही आणि सध्या अंबिका स्वतः एका मोठ्या संकटात अडकलेली आहे." इकडे मंजिरी संकटात अडकलेल्या अंबिकाजवळ जाते आणि हसत म्हणते, "अंबिका, तू आता इथेच राहा आणि विश्राम कर. तोपर्यंत मी माझं काम संपवून येते." अंबिका पूर्णपणे घाबरलेली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की मंजिरी पुढे अजून कोणता भयानक प्लॅन रचणार आहे. मीरा आणि अंबिका त्या चेटकिणीचा अंत करण्याचा उपाय सापडेल का, की मंजिरी या खेळात पूर्णपणे जिंकणार? मित्रांनो, मंजिरी आणि मीराच्या या लढाईत पुढे काय घडणार या मालिकेचे सगळ्यात आधी आणि अचूक स्पॉइलर रिव्ह्यू पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढचा एपिसोड येण्याआधी तुम्हाला सगळी इनसाईड स्टोरी मिळेल. भेटूया पुढच्या धमाकेदार रिव्ह्यूमध्ये.